हॅलो स्टुडंट्स, आपण घेऊन आलेलो आहे नवीन सिरीज ज्यामध्ये आपली जे मॅथ्सची बुक्स आहे क्लास 6 क्लास 7 CBSE ICSE बोर्ड सायन्स आणि बायोलॉजी या सर्व सब्जेक्टचे आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ सोल्युशन प्रॉब्लेम्स जे आहेत ते एक्झरसाइज सॉल्व करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंटना थोडा हेल्प होणार आहे. ठीक आहे, तर असं क्लास 7चा पहिला टॉपिक आज स्टार्ट करणार आहे. क्लास 6चा फर्स्ट टॉपिक दॅट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ICSE बोर्डची बुक आहे मॅथमॅटिक्स टुडे, याची एक्सरसाइज 15B आज आपण सॉल्व करून पाहणार आहे, जे की पेज नंबर 222 वर तुम्हाला दिसणार. ठीक आहे, तर फर्स्ट पेजवर आपण पाहणार आहे पेज नंबर 222 वर 15.B 15.B दॅट इज 15B. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे a प्लस b. आपल्याला दिसत आहे a प्लस b इज इक्वल टू 7. आता या न्यूमेरिकल मध्ये जर कधी आपण पाहिलं तर काय करायचं आहे सर, a ची व्हॅल्यू सॉल्व करायची. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. a इज इक्वल टू 7, हा 7 तसाच, हा प्लस 3 जो आहे तो या साईडला नेला तर -3. देअरफॉर 7 - 3 इज इक्वल टू आन्सर काय येणार, सॉरी 4. तर आन्सर काय येणार 4. ठीक आहे, एवढा पॉइंट क्लिअर झाला. एकदम इझी प्रॉब्लेम आहे. सेकंड क्वेश्चन आहे p प्लस 13 इज इक्वल टू 19. सर p प्लस 13 इज इक्वल टू 19 का होणार, p इज इक्वल टू 19 असंचा असा, हा 13 इकडून नेला आपण 19 मायनस 13. आन्सर येणार किती येणार बाळांनो, तर आन्सर सिंपल आहे. 19 मधून 13 गेले, आन्सर येणार 6. हे आला सेकंडचा आन्सर. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत, याच्यावर फोकस करायचा आणि इझी प्रॉब्लेम आहेत, हे पुढे चालून तुम्हाला कामात पडते. x प्लस 21 इज इक्वल टू 20. तर काय होणार सर, हा 20 हा x आपण त्या साईडला नेऊ आणि 20 या साईडला घेऊन. ठीक आहे, तर तसं तर असं पण होऊ शकते, x इज इक्वल टू 20 मायनस 21. आन्सर याला पाहिजे होतं x इज इक्वल टू -1, पण बुक मध्ये की आन्सर काय पाहिजे होतं 1 पाहिजे होतं. आता तुम्ही काही पण याच्यामध्ये चेंजेस केले, हा 20 या साईडला आणला तर प्लस 20चा या साईडला -20 होणार आणि x प्लसचा मायनस होणार, गुमून आन्सर काय आला पाहिजे -1. बुक मध्ये +1 दिलेला आहे. फोर्थ प्रॉब्लेम असा आहे, फोर्थ प्रॉब्लेम इथं पाहू आपण. 1/2 प्लस t इज इक्वल टू 3 1/2. सर 1/2 म्हणजे 1.5 याला लिहू शकतो आपण, प्लस t इज इक्वल टू 3.5. सिंपल प्रॉब्लेम आहे. t इज इक्वल टू 3.5, हा जो 1.5 प्लस मध्ये आहे त्याला इकडे नेलं तर आपण काय होणार -1.5. तर देअरफॉर t इज इक्वल टू आन्सर काय आला. ठीक आहे, अशा प्रकारे 15B एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 1 आपला इथं सॉल्व झालेला आहे. हा क्वेश्चन 1 इथं दिसणार तुम्हाला, हा 2, हा 3 आणि 4 असे 4 क्वेश्चन तुम्हाला बुक मध्ये दिलेले होते, जे आपण एकदम सेकंड मध्ये फास्ट ट्रिक मध्ये सॉल्व केलेले. अशा ट्रिक्स तर नाही आहे, पण फास्ट तुम्हाला हेल्प होईल यासाठी. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट काय दिलेला, सेकंड क्वेश्चन p -1 इज इक्वल टू 4. पहा सर, आधी प्लस होते, आता हा या साईडला मायनसचा काय होणार प्लस होणार. 4 - 1 इज इक्वल टू p. देअरफॉर सॉरी मायनसचा इकडे काय होणार प्लस, देअरफॉर p इज इक्वल टू काय आला सर 5. हे आला क्वेश्चन नंबर 2 च्या फर्स्ट आन्सर, दॅट इज a चं. b दिलेला आहे आपल्याला a -20 इज इक्वल टू -20. सर -20 तसाच राहणार. a इज इक्वल टू -20 तिकडे गेला तर काय होणार +20. देअरफॉर a इज इक्वल टू काय येणार 0 येणार. एकदम सिंपल आहे. मायनस त्या साईडने गेला तर प्लस होणार, प्लस त्या साईडने गेला तर मायनस होणार. सी थर्ड प्रॉब्लेम इथं पाहूया. सी काय दिलेला आहे, x -4/3 इज इक्वल टू 2/3. देअरफॉर x इज इक्वल टू 2/3, हा मायनस त्या साईडला गेलात का होणार +4/3. ठीक आहे, देअरफॉर x इज इक्वल टू आन्सर काय येणार याचं 2. व्हेरी गुड. ठीक आहे, समजत आहे सर्वांना. x इज इक्वल टू काय आला इथं 2 आला. ठीक आहे, फोर्थ प्रॉब्लेम ज्याला आपण डी लिहू या साईडला, p -0.7 इज इक्वल टू 1.3 असा क्वेश्चन दिलेला आहे. देअरफॉर p इज इक्वल टू 1.3 तसाच, हा मायनसचा त्या साईडला गेलात का होणार +0.7. ठीक आहे, सॉरी
प्लस 1.3 प्लस 0.7 आन्सर काय येणार 2 p इज इक्वल टू काय आला. अशा प्रकारे तुमचा 15B चा क्वेश्चन नंबर 2 आपला काय झालेला आहे इथं सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे, एकदम इझी प्रॉब्लेम होते, काही हार्ड नव्हतं याच्यामध्ये. आता थोडासा हार्ड झालेला इथं मल्टिप्लिकेशनचा पॉइंट आहे. तर इथं लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हटलेला आहे 6x इज इक्वल टू 24. देअरफॉर x इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 6. x इज इक्वल टू 6 कितीचा 24 तर 6 4 जा 24. बरोबर आहे, तर आन्सर काय आलं तुमचं 4. ठीक आहे, बी पॉइंट काय सापडला तुम्हाला 11n इज इक्वल टू 1.21. ठीक आहे, आता याला जर कधी आपण काय केलं पुढे सॉल्व केलं तर n इज इक्वल टू 1.2n अपॉन 11. ठीक आहे, आता तसं जर कधी डायरेक्टली सॉल्व केलं तर डायरेक्टली पण येते, पण मी थोडासा पॉइंट शिफ्ट करून शिकवतो. वर लक्ष द्या, याला आपण कन्सिडर करू 121 डिवायडेड बाय 11. 11 त्या टेबलमध्ये 11 0 जा 0 हा 1 आणि हा 2 पॉइंट दिला. 11 1 जा 11 कोणता पॉइंट हा इथं जो होता तो. ठीक आहे, 11 1 जा 11 उरला 1, हा 1 खाली आला, इथं आला 1. तर आन्सर काय येणार एकदम इझिली आलं 0.11 यांची व्हॅल्यू. ठीक आहे, दोन्ही मेथडने पण सॉल्व केलं तरी चालते, पण नेहमी आठवण ठेवायचं की आन्सर आपलं करेक्ट आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण थोडी पॅटर्न थोडं वेगळं केलं असं काही केलं आणि आन्सरच चुकलं तर याच्यात काही व्हॅल्यू नाही आहे. एकदम इझी फॉर्मॅट डिवायडेशन जे आपल्याला 4th 5th मध्ये शिकवलं होतं तसं पण केलं चालते, काही हार्ड नसते. फक्त चुकीचं नाही झालं पाहिजे, नाही तर आपण टेक्निक यूज करतो आणि चुकून जातो कधी कधी, म्हणून असं पण केलं चालते. ठीक आहे, आता 6 नंबर सी नंबर थर्ड नंबर 6y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 6. एनिथिंग डिवायडेड बाय 0 येणार याचा आन्सर. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आलं 0 आलेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम क्लिअर आहे, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. 4th प्रॉब्लेम वर लक्ष द्या. डी नंबर तो -4r इज इक्वल टू 0.4 असा क्वेश्चन दिलेला आहे. -4r हा -4r आपल्याला तिकडे न्यायचा आहे, तर आधी मल्टिप्लाइड बाय तर आपण त्या मायनसच्या साइनला असं ठेवू 0.4 डिवायडेड बाय 4 हा -r जो आहे तो इथंच ठेवू. ठीक आहे, 4 1 जा 4 किती जा 0.1 जा. ठीक आहे, हे झालं 0.1 इज इक्वल टू r, इकडची मायनसची साइन इकडे देऊन दिली, तर r इज इक्वल टू काय झाला -0.1. ठीक आहे, इथं r ची व्हॅल्यू काय येणार -0.1. एकदम सिंपल होते. हे जे प्रॉब्लेम आहेत दॅट इज क्वेश्चन नंबर 3 इट इज बेस्ड ऑन मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मागचे जे होते ते ऍडिशन होते, त्याच्या मागचे जे होते ते सबट्रॅक्शन होते. लास्ट पॉइंट आहे क्वेश्चन नंबर 4 जे की डिवायडेशनचा आहे. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे एकदम x अपॉन 3 इज इक्वल टू 10. हा 3 याला मल्टिप्लाइड बाय जाणार आता, कारण की डिवायडेड बाय 10 इंटू 3 देअरफॉर x इज इक्वल टू 30. एकदम क्लिअर आन्सर आहे, इझी आहे. नेक्स्ट सेकंड पॉइंट p अपॉन 8 इज इक्वल टू 4. देअरफॉर p इज इक्वल टू 4 इंटू 8. 4 8 जा 32. देअरफॉर p इज इक्वल टू आन्सर काय आला तुमचा 32. एकदम क्लिअर आन्सर, इझी आहे. थर्ड आन्सर, थर्ड क्वेश्चन a अपॉन -3 इज इक्वल टू 12. देअरफॉर a इज इक्वल टू 12 इंटू -3. 12 3 जा 36. देअरफॉर a इज इक्वल टू -36. इझी क्वेश्चन होता, वर लक्ष द्या. 4th नंबर n upon 6 is equal to 1.5. Therefore n is equal to 1.5 multiplied by 6 divided आहे, तर इकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाइड. तर 1.5 इंटू 6 तर 1.5 2 जा होणार 3 आणि पुढे गेलो तर काय होणार 9. Therefore 1.5 इंटू 6 आन्सर काय येणार 9. ठीक आहे, असं प्रकारे आपलं काय झालं एक्सरसाइज 15B जे एक्सरसाइज होती 15B जे तुमची बुक आहे मॅथमॅटिक्स टुडे, या बुक मधला पहिला पॉइंट दॅट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक्सरसाइज 15.5B हे आपण कंप्लीट केली. इझी होती. 15.1 खूप इझी आहे म्हणून आपण ते घेतलेले. नेक्स्ट एक्सरसाइज
आता नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहे तो येणार आहे तुमचा 15.5 C1. ठीक आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट टाका, काही सजेशन असतील तर, नवीन यूट्यूब चॅनल आहे आपलं तर सजेशन करा आणि आपल्या स्टुडंट मध्ये शेअर करा. ठीक आहे. बाकी आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू 15.C, दॅट इज 15C. ठीक आहे. पुढची एक्सरसाइज नेक्स्ट व्हिडिओ. चलो.